सोलापूर तुळजापूर महामार्गावर तुळजापूर तालुक्यात गांजेवाडी हे छोटंसं गाव आहे. गांजेवाडी, सावरगाव, माळुंबा हा पूर्वीपासूनच द्राक्षपट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. एकट्या गांजेवाडीत द्राक्षाचे क्षेत्र 50 एकराहून अधिक आहे. या गावात सुदर्शन, रामदास आणि संभाजी या बंधूंची एकत्रित शेती आहे. पदवी शिक्षणानंतर तिन्ही भावांनी शेती करण्याचं ठरवलं आणि एकूण 18 जणांच्या या कुटुंबियांनी आज आपली 18 एकरची शेती 37 एकरवर नेऊन ठेवली आहे. आता आम्ही जवळजवळ 37 एकर शेती करतोय. जवळजवळ 50 लोकांना बारमाही आमच्याकडं काम उपलब्ध आहे. द्राक्षामध्ये 25-30 लोक राबतात आणि 20 एक लोक बाहेरच्या जे सोयाबीन, कांदा वगैरे आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 20 एक लोक समजा हाताला काम आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून त्यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढाकार घेतला. आम्ही जीवामृत तयार करतो, त्याचा आम्हाला बागेसाठी सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो आणि याचं प्रशिक्षण आम्हाला के केंद्र कृषी केंद्र तुळजापूर इथे मिळालं. कृषी विभागाच्या मदतीनं त्यांनी आपल्या शेतात विहीर व सामूहिक शेततळे योजनेतून 1.25 एकरात 1 कोटी साठवण क्षमतेचे शेततळे उभारले आहे. 2015 साली भीषण दुष्काळ आमच्या जिल्ह्यामध्ये पडला होता. त्यावेळेला पाण्याची एवढी भीषण अवस्था जाणवा लागली की द्राक्षबागच वाळून जाते का काय असं वाटायला लागलं. त्यावेळेला बोर पाडणं ही ते असा एवढा वेगळा खर्च करायची पडलेली. मग त्याच्यानंतर आम्हाला कृषी विभागामार्फत सांगण्यात आलं की शेततळ्यासाठी अर्ज करा. त्यावेळेला अर्जावर होतं तर आम्हाला 44x44चं शेततळंचा अर्ज केला मी NHMमधून, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानमधून. आणि 1 महिन्या ते 1.5 महिन्यामध्ये मला त्याची पूर्वसंमती आली आणि आम्ही ती खोदकाम वगैरे करून घेतलं. मग त्याच्यासाठी आम्हाला जवळपास 5,56,000 रुपये अनुदान मिळालं, म्हणजे कागदासह 500 मायक्रॉनचा कागद टाकला त्याच्यामध्ये. आणि 2016 पासून आत्तापर्यंत पुढं कधीच पाण्याची आम्हाला अडचण चणचण अशी भासलीच नाही. कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून त्यांनी बोलार, BBF पेरणी यंत्र, ट्रॅक्टर, रोटावेटर यासाठी अनुदान प्राप्त केलंय. STP घ्यावा असं वाटलं. मग आम्ही त्यावेळेला आपल्या कृषी विभागामार्फत एक STPची एक योजना आली होती. ते 3 पिस्टनचा STP होता, तो STP घेतला. मग त्याच्यानंतर लकी ड्रॉची एक नवीन पद्धत आली आपल्या कृषी विभाग तुळजापूरला. त्याच्यामध्ये हा ट्रॅक्टर आम्ही ऑनलाईन केला, त्याच्यासाठी अर्ज केला आणि त्या ड्रॉमध्ये आम्हाला पत्र आले, पूर्वसंमती आली की बाबा खरेदी करा. आम्ही खरेदी केला ट्रॅक्टर यांत्रिकीकरण योजनेमधून आणि खरेदी केल्यानंतर 1 महिन्याच्या आतच आम्हाला जवळजवळ 1,00,000 रुपये त्याचं अनुदान आलं. मग परत आम्ही MHDBTची ऑनलाईन सेवा चालू झाली. मग त्याच्यामध्ये आम्ही कॅफिनी ब्लोअरसाठी, कॅफिनी इम्पोर्टेड आहे, परदेशाचा ब्लोअर आहे, त्याच्यासाठी आम्ही इटालियन ब्लोअर आहे, त्यासाठी आम्ही अर्ज केला. त्याच्यामध्ये आमची निवड झाली. निवड झाल्याच्यानंतर मग आम्ही कॅफिनीचा ब्लोअर घेतला. त्याला पण आम्हाला शासकीय अनुदान मिळालं. पण त्याच्यामुळं क्वालिटीमध्ये एवढी सुधारणा झाली की असं मोत्यासारखं द्राक्षाचं मणी तयार व्हायला लागलं. त्याच्यामुळे आम्ही एक्सपोर्ट करू शकलो. आम्ही अर्ज केला आणि मग आम्हाला 1 महिन्याभरातच त्याचीसुद्धा पूर्वसंमती आली. लगेच आम्ही त्याची खरेदी केली रोटावेटरची. तर त्या रोटावेटरची खरेदी केल्यापासून आज तागायतपर्यंत आम्ही ह्या द्राक्षातल्या बागेतली दोन्ही छाटण्याची एक काडीसुद्धा ह्या रानाच्या द्राक्षबागेच्या बाहेर नाही काढली. BBF पेरणी यंत्र आपल्या कृषी विभाग तुळजापूरमधूनच घेतले त्यावेळेला. तर ते अनुदानितच होतं त्यावेळेला. तर त्याच्यामुळं BBF पेरणी यंत्रामुळं आमच्या एवढ्या सगळ्या शेताची पेरणी ह्याच ट्रॅक्टरवर एवढी द्राक्षबाग करून आम्ही करू शकायला लागलो. 3 ते 4 दिवसामध्ये सगळी पेरणी करतोय आम्ही. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बांधावर फळ लागवड करत ते चांगला नफा मिळवत आहेत. कृषी विभागाच्या फळबाग योजनेमधून बांधावरील फळबाग योजना अशी एक योजना आम्हाला पाटील साहेबांनी, आमचे मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी सांगितली. मग त्याच्यामधून आम्ही जवळपास 300-350 झाडं पूर्ण बांधावर, सगळ्या शेताच्या पूर्ण बांधावर लावून घेतली होती. तर 20 झाडं एका हेक्टरला असं त्यांचं इस्टिमेट आहे. त्याच्यामधून आम्हाला 35,000चं अनुदान त्याच्यामध्ये मिळालं. जवळपास 3-3.5 लाख रुपये दरवर्षी आंब्याचे आम्ही खाऊन एक्सपोर्टच फक्त येतात. आणि इथल्या स्थानिक बाजारपेठेतलं म्हणलं तर असं एक 4-5 लाखापर्यंत आमचं उत्पादन गेले. ते जातं 70-80 झाडाला फक्त माल यायला लागला. युरोपसह अन्य देशातही ते आपला माल विक्री करतात. शिवाय त्यांच्यामुळे ग्रामस्थांनाही रोजगार मिळतोय.
सगळ्यांनी मिळून आम्ही आपलं शेती करायला चालू केली. द्राक्ष शेतीची 3-4 एकर बाग होती, तिची आता 12-14 एकर बाग झाली. कृषी विभागाकडून वेगवेगळ्या योजनांचा लाभ आम्ही घेत गेलो. आतापर्यंत जवळपास 17-18 योजनेचा लाभ आम्ही घेतला. त्याच्यामध्ये 2012ला सिंचन विहिरीला 1,90,000 रुपये त्या ठिकाणी अनुदान मिळालं. चांगल्या पद्धतीने विहीर झाली आणि वार्षिक उत्पादनाचा जर विचार केला तर जवळपास 60-70 लाखाच्या पुढं वार्षिक उत्पादन आहे आमचं. प्रधानमंत्री सूक्ष्म ठिबक योजना, कांद्याचा याही योजनांचा लाभ त्यांनी घेतलाय. धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही आपल्याकडे लागवडीला क्षेत्र आहे ते जवळजवळ 6,74,000 हेक्टर क्षेत्र आहे. या 6,74,000पैकी खरीपाचं क्षेत्र 5,11,000 हेक्टर आहे आणि रब्बीचं क्षेत्र आपल्याकडे 4,11,000 हेक्टर आहे. महत्त्वाचं म्हणजे फळबागाचं क्षेत्र आपल्याकडं 14,000 हेक्टरपर्यंत आहे. यावर्षी आपण स्मार्टमधून जे काही मंजूर प्रकल्प झालेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 22,000 मेट्रिक टनपर्यंत आपल्याकडची साठवणुकीची कॅपॅसिटी निर्माण करत आहोत. त्याच्याशिवाय क्लिनिंग आणि ग्रेडिंग युनिट हा जो एक महत्त्वाचा मुद्दा सोयाबीनच्या बाबतीतला आहे तर त्याची मोठ्या प्रमाणात जवळजवळ 32 प्रकल्पाला आपण मान्यता दिलेली आहे. आत्तापर्यंत रब्बी ज्वारी हा एक मुख्य पीक होतं, परंतु रब्बी ज्वारीचं क्षेत्र यावर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणेच म्हणजे मागच्या 5-6 वर्षापासून कमी होत आहे आणि त्याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याच्या निमित्तानं आपल्या इथे चालू आहे. त्याच्यासाठी विविध कार्यशाळा असतील, रोड शो असतील, पाककला स्पर्धा असतील, याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम चालू आहे. जिल्ह्यामध्ये फळबागाचं क्षेत्र मध्ये आंबा हे सर्वात महत्त्वाचं पीक आहे आणि दुसरं आहे आपल्याकडे द्राक्षाच्या मध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये ज्या पेदना शेड म्हणजे थोडक्यात प्रोसेसिंग जे होतं